न्यूज एक पाऊल पुढे। कुंभेजा तालुका परंडा येथील शेतवस्तीवर सशस्त्र दरोडा। घर मालक माजी सैनिक विश्वनाथ जगताप गंभीर जखमी। माजी सैनिक जगताप यांना उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात केले दाखल। परंडा तालुक्यातील कुंभेजा परिसरातील कॅनलपट्टी लगतच्या शेतवस्तीवर मध्यरात्री 12:30 दरम्यान 5 ते 6 दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला करून घरातील लाखो रुपयाचा मुद्देमाल व ऐवज लुटून पोबारा केला आहे। या हल्लेखोरांच्या व घर मालकाच्या झटापटीत घर मालक माजी सैनिक विश्वनाथ जगताप अंदाजित वय वर्ष 70 यांच्यावर दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याने या हल्ल्यात विश्वनाथ जगताप हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार परंडा बार्शी येथील रुग्णालयात करून जगताप यांची परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली म्हणून पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले तात्काळ आपल्या पथकासह कुंभेजा येथील दरोडा पडलेल्या घटनास्थळी दाखल झाले। तसेच पाहणी करण्यासाठी अनिल चोरमले पोलीस उपअधीक्षक भूम, स्थानिक गुन्हे शाखा धायशिवचे विनोद इज्जपवार व त्यांची टीम, एम चोरमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक परंडा, बाबासाहेब खरात पोलीस उपनिरीक्षक, प्रवीण सिरसट सहाय्यक पोलीस निरीक्षक, एस.के. वारे पोलीस कॉन्स्टेबल भूम त्यांनी घटनास्थळाची व परिसराची पाहणी केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे। या घटनेमुळे कुंभेजा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच रात्रीचा वीज पुरवठा बंद असल्या कारणाने महावितरण कंपनीवर कुंभेजा परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।